तिकडे सोलापूरमधील बार्शीमध्ये सुद्धा शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी पीक विमा कार्यालयातील साहित्याची तोडफोड केलेली आहे। सोलापूर जिल्हा पीक विम्यामधून वगळल्याच्या कारणावरून आक्रमक झालेल्या शेतकरी संघटनेने बार्शीतील ओरिएंटल पीक विमा कंपनीच्या ऑफिसमधील साहित्यासह खुर्च्यांची तोडफोड केली। सोलापूरमधून आपण ही बातमी पाहतो। शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी ही तोडफोड केलेली आहे। सोलापूरमधली ही दृश्य वाद्य वाजवून बार्शीमध्ये पीक विमा कार्यालयातील साहित्याची तोडफोड करण्यात आली आहे। शेतकरी संघटनेचे पदाधिकारी होते आणि त्यांच्याकडून ही घोषणाबाजी होते जी आपण दृश्यांमध्ये पाहतोय। जोरदार घोषणाबाजी या शेतकऱ्यांची आपल्याला ऐकू येते। सोलापूरमधील बार्शीमध्ये शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी पीक विमा कार्यालयातील साहित्याची तोडफोड केली। अधिकची माहिती घेऊयात। आमचे प्रतिनिधी अनिकेत गायकवाड आपल्या सोबत आहेत। अनिकेत, या लोकांनी ही जी तोडफोड केलेली आहे त्यांचं नेमकं काय म्हणणं आहे आणि का वगळण्यात आलेलं आहे त्यांना पीक विम्यामधून, त्याची कारणं समोर आलेली आहेत का? श्रद्धा, आपण जर बघितलं गेलं तर बार्शीमध्ये जी शेतकरी संघटना जी आहे त्यांनी पीक विमा कार्यालयासाठी माहिती मागण्यासाठी गेली होती आणि मात्र त्या ठिकाणी व्यवस्थित जो आहे तो माहिती न मिळाल्यानं पीक विमा कार्यालयातील साहित्याची तोडफोड जी आहे ती बार्शीतील शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी केली आहे। खरं तर आपण बघितलं गेलं तर पीक विम्याच्या मुद्द्यावरून शेतकरी संघटना जी आहे ती वारंवार आक्रमक होते आणि बार्शीमध्ये जे आहे ते पीक कंपनीचं जे ऑफिस आहे त्याची साहित्याची जी खुर्चीची तोडफोड जी आहे ते शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांकडून करण्यात आलेली आहे। खरं तर शेतकरी संघटनेचे नेते जे शंकर गायकवाड आहेत त्यांनी ही मागणी जी आहे ती केली होती की आम्हाला पीक विम्याची माहिती द्या, मात्र त्या कंपनीकडून वारंवार जे आहे ती माहिती न दिल्यानं आता ते शेतकरी संघटना जे आहे ते आक्रमक झाल्याचं चित्र दिसतंय आणि मोठ्या प्रमाणात त्या कार्यालयाची तोडफोड, खुर्च्या असेल, टेबल असेल, तिथले बॅनर असतील ते देखील या शेतकरी संघटनेकडून फोडण्यात आलेले आहे। त्यामुळे एकंदरीत आपण जर बघितलं गेलं तर बार्शीतील जी ओरिएंटल पीक विमा कंपनी आहे त्या ठिकाणी हे तोडफोड करण्यात आले आहे। त्यासोबतच हलगीनाथ आंदोलन देखील या शेतकरी संघटनेच्या वतीनं करण्यात आलेलं आहे। अगदी नाही, ही आक्रमकता त्यांची आपण पाहतोय दृश्यामधून, बातमी पाहतो सोलापूरमधून। अनिकेत, धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। बार्शीमध्ये पीक विमा कार्यालयामधील साहित्याची अशा प्रकारे तोडफोड करण्यात आलेली आहे, कारण की पीक विमा